श्री गणेश पांथवणे संघाची सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय. अक्षय पाटील आणि सुबोध पाटील ही जोडी मैदानात उतरलेली आहे. कशा पद्धतीने सामोरे जातील, कशा पद्धतीने खेळतील बघणार आहोत आपण या ठिकाणी. आणि सुरुवात होते शिवशक्ती लोणारे संघाची गोलंदाजीची धुरा. आता पहिला षटक घेऊन कर्णधार स्वतः, कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट अशा पद्धतीने मनीष म्हात्रेची आपण बघितली की गत स्पर्धेमध्ये ज्या वेळेला शिवशक्ती लोणारे संघाने मागच्या आठवड्यामध्ये आयोजित केली ती स्पर्धा, त्या ठिकाणी अतिशय अप्रतिम असं खेळाचं प्रदर्शन करत, अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवत आपल्या संघाला विजेतेपदाचा मुकुट परिधान करून घेतला होता त्याने. तोच मनीष म्हात्रे आज पहिलं षटक घेऊन येतो संघासाठी. आपल्या पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक जे तैनात केलेले आहेत ते एक लॉंग ऑन आणि दुसरा क्षेत्ररक्षक आहे तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तैनात केलेला आहे सीमा रेषेवर. अक्षय पाटील साठी हा त्याचा पहिला चेंडू असेल. अतिशय चांगला सामना. लेट्स प्ले. पहिला चेंडू सामन्याला दरम्यान सुरुवात होते या ठिकाणी. स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाइडिश मिड विकेट, मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर अशा क्षेत्ररक्षण आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूवर क्या बात है, काय ट्विस्ट घडलं बघा, फलंदाज बात. झेल होता सागर थळेच्या हातामध्ये, परंतु खूप उंचावरून आला, म्हणजे सागरच्या हातातून चेंडू निसटला, परंतु चांगलं बॅकअप आपण बघितलं भाईकडून. त्या ठिकाणी तुषार क्षेत्ररक्षण करत होता त्याच बाजूला, चांगलं बॅकअप केलं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या निसटत्या झेलाचं सुद्धा झेलामध्ये रूपांतर केलं होतं. गोल्डन डकचा शिकार ठरतो पहिल्या चेंडूवर आणि माघारी परत येतो अक्षय. नवीन फलंदाज येतोय अभिजित, एक जबरदस्त असा क्रिकेटर. अभिजित पाटील एक जबरदस्त असा ऑलराऊंडर खेळाडू. आज मात्र पांथवणे संघाची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. दुसरा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा होता. चेंडूच्या लाईन मध्ये न येताच मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. सुदैवी ठरतो फलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती मनीष कडून. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलात टाकलेला चेंडू होता, बॅटची कडा घेतली आणि चेंडू त्या ठिकाणी सिली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव मिळते अभिजितला आणि संघाला सुद्धा 1 धाव मिळते. या एकेरी धावांमुळे संघाचं खातं उघडलं जातोय, परंतु खरोखर कौतुक करावं लागेल त्या मनीषच्या गोलंदाजीचं. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, कोणत्याही प्रकारे संधी देत नाहीये, दिलेली नाहीये त्यांनी या पहिल्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजांना. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगला क्रिकेट बघायला मिळाला तो मनीष कडून. सुबोधने मात्र चांगला हेलिकॉप्टरला उचलला, परंतु दुर्दैव आणि दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण चेंडू त्या ठिकाणी ज्या MSCBच्या वायर्स आहेत त्या ठिकाणी चेंडूला अडथळा आला आणि जेणेकरून जो शुअर चौकार होणार होता तो मात्र केवळ 1 आणि 1च धावेवर त्यांना संतुष्ट मानावे लागते. त्यावेळेला 2 धावा धावफलकावर लागतात. अतिशय चांगला स्ट्रोक होता, परंतु दुर्दैवरित्या त्यांना त्या ठिकाणी 1च धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. पॉवर प्ले मध्ये आपण वाइडिश लॉंग ऑन आणि वाइडिश पण या वेळेला अतिशय जबरदस्त स्ट्रोक्स अभिजितच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका बघायला मिळतोय. चेंडू डीप विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, बॅटच्या रडार मध्ये आला होता चेंडू,
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटक्यामधील जोर कमी आहे, टायमिंग कमी आहे आणि अभिजितची खेळी संपुष्टात. अभिजित बॅक टू द पॅव्हेलियन. भरत नायकुटे सर, CICFचे आमचे भरत नायकुटे सर यांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी सभा मंडपामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. भरत नायकुटे सर, CRPF. त्याचप्रमाणे अनिवार्य ग्रुपचे सर्व राकेशजी चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुनश्च हार्दिक स्वागत. एक चांगलं ट्विस्ट बघायला मिळालं या मॅचमध्ये आपल्याला. या पहिल्या षटकामध्ये खूप ड्रामा क्रिएट झालेला आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, थोडासा स्ट्रगल करावा लागलं क्षेत्ररक्षकांना आणि त्यामध्ये बाद झाला. नंतरच्या चेंडूवर आपण बघितलं तर चौकार, आपण जाणारा चौकार तो MSCBच्या वायर्सला, पोलच्या वायर्सला लागून आतमध्ये आला. नंतरच्या चेंडूवर षटकार ठोकला गेला आणि त्याच्यानंतरच्या चेंडूवर अभिजितची महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा गमावली गेली पांथवणे संघाने. एक षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 गडी बाद 8 धावा धावफलकावर सुद्धा लागलेल्या आहेत. आणि जो पोल आहे, सर्व संघांसाठी सूचना आहेत, जो लाईटीचा पोल आहे तो आणि MSCBच्या वायर यांना लागून जी क्रिया घडली जाईल ती क्रिया पकडली जाईल नाही. डिक्लेअर्स वगैरे नाही आहेत या समोरच्या वायरच्या. वायरला लागून कॅच पकडला तर फलंदाज बाद किंवा धावा काढतील तेवढा धावा आतमध्ये. दुसरं षटक, दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलेलं आहे गोलंदाज पियुषचा चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय. नवीन फलंदाज आलेला आहे, सुबोच्या जोडीला रितेश नॉन स्ट्रायकर एंडवर असणार आहे, परंतु पियुषची गोलंदाजी बघा, टप्पा पडल्यानंतर कसा बाहेर पडतो चेंडू. अतिशय चांगला देखणा चेंडू होता, आउटस्विंग पद्धतीचा हा चेंडू. पुन्हा चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न केला, टांगळवला थोडासा, फलंदाजाला श्रम करण्यास भाग पडलं, पण फलंदाज श्रम करण्याच्या मूडमध्ये नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. चांगलं कॉन्टॅक्ट झालं नाही बॅटचं आणि चेंडूचं. फुलटॅप चेंडू पुन्हा उचलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि याही वेळेला फलंदाज बाद. खराब नाहीये, परंतु स्ट्रोक मात्र खराब आहेत त्यांचे. कारण पांथवणे संघ जो हाताचा हा चेंडू होता तो थोडासा लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू, तो चेंडू स्वीप पद्धतीने मारण्याची आवश्यकता होती, परंतु तोही चेंडू खालून उचलून म्हणजे आ बैल मुझे मार मारतात तशा पद्धतीने चेंडू हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न केला आणि सिद्धार्थची सुद्धा खेळी समाप्त झाली. या वेळेला तिसरा फलंदाज बाद झाला. नवीन येतोय फलंदाज आदित्य. आता आदित्य आणि त्याचा साथीदार रितेश यांच्यावर जबाबदारी आहे की विकेट्सवर राहून जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील, कारण समोरचा जो संघ आहे तो शिवशक्ती लावणारे संघ आहे आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. पुष्पक एजन्सीचे मालक हरीशजी चोपडा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आमच्या अनिवार्य ग्रुपतर्फे त्यांना विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे, मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचा. हरीशजी, पुष्पक एजन्सीचे सर्व मालक, वेलकम सर. यावेळेला एक धाव आपण बघतो डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत वाढ झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 9 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु या वेळेला भाई चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, अंगलट येणार का? आणि अंगलट आलेला सुद्धा आहे. अतिशय चांगली फेक आणि चांगलं त्या ठिकाणी कलेक्शन मंदारकडून. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. या ठिकाणी मी विनंती करतोय आमच्या अनिवार्य ग्रुपचे अध्यक्ष राकेश चव्हाण यांना की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हरीशजी चोपडा यांचं स्वागत करायचं आहे. एक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल देऊन.
अरिजित चोपडा सर, थँक्यू व्हेरी मच. आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज अशरफ. काय नाव? मी नायगुडे सरांना पुन्हा एकदा विनंती करतो. नायगुडे सर आलेले आहेत सर. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. रणजित पाटील यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं होतं. नायगुडे सर, CISFचे आमचे सन्माननीय नायगुडे सरांचं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी. आपण सुद्धा वेळेत वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक स्वागत. CISF विजिलन्स डिपार्टमेंटचे नायगुडे सर. मंदार पाटील आणि मंदार म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्याने एक बक्षीस आलेलं आहे. कैलासवासी दिनेश पोकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ अभय पाटील यांच्याकडून की जेवढे त्रिफळाचे तुम्ही काढाल या मॅचमध्ये तेवढे 300 रुपये प्रत्येकी आपणास मिळतील. मंदार म्हात्रे तिसरा षटक घेऊन येतोय रितेशसाठी. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जातो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवण्यात यशस्वी ठरतोय तो मंदार. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या खूप कमी आहे, 10 धावा. अतिशय चांगला चेंडू. ही मंदारची जी फिरकी आहे ती पडणं किंवा ती अभ्यास करणं खूप कठीण असते. कारण मंदार कोणत्या क्षणाला बोट फिरवेल आपले ते अंदाज येत नाहीये. कधी बोट फिरवतो, कधी थोडंसं रॅपिड ॲक्शन गोलंदाजी करतो. कालच्या दिवसात सुद्धा तशाच पद्धतीची गोलंदाजी बघितली होती. परंतु हा आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाला अंदाज आलेला नाहीये आणि रितेशने सुद्धा आपली खेळी बहाल केलेली आहे ती शिवशक्ती लोणारे संघाला. रितेश, बॅक टू द पॅव्हेलियन. एका पाठोपाठ एक हादरे बसतायत ते पांठवणे संघांना. कारण त्यांना स्टेबल व्हायची संधी मिळालेली नाही आहे. खेळायला आले अचानक आणि डायरेक्ट मॅच सुरू झालेली आहे. त्यामुळे जो 5 मिनिटं जो मैदानाशी समरूप व्हायला लागते तसा त्यांना वेळ मिळाला प्राप्त झालेला नाही. डायरेक्ट मॅचला खेळायला सुरुवात केली. थोडंसं वॉर्मअप का असावा लागतो, परंतु थोडेसे उशिरा आल्यामुळे थोडंसं त्यांचं नुकसान मात्र होताना दिसते. आणखी एक बळी, आणखी एक फलंदाज बाद. 300 रुपयांचं पारितोषिक पटकावलेलं आहे ते पहिला आपण बघतोय. मंदार म्हात्रे आणि फलंदाज त्रिफळाची बाद. आया अशा पद्धतीची पंक्ती त्यांच्यासाठी लागू पडते ती पांठवणे संघाच्या बाबतीमध्ये. अतिशय धाराखिरी करतात सर्व फलंदाज त्यांचे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हॅट्रिक आहे का? नाही. फलंदाच्या पॅडवर चेंडू आदळला होता आणि झेलचं अपील जरूर केलं होतं यष्टिक्षकांनी. मंदारची हॅट्रिक मात्र या ठिकाणी निष्फळ ठरते, हुकते. अतिशय जबरदस्त असे गोलंदाजी बघावं लागते. 5 चेंडूंमध्ये एकही धाव नाही. शेवटचा चेंडू काय होते? निर्धाव चेंडू जातोय का? आणि फलंदाज धावचीत बाद होईल यात कोणतीही शंका नाहीये. काय चाललंय? फलंदाज धावचीत बाद. काय ओव्हर पडली बघा मंदारची. मेडन 2 विकेट्स, 2 विकेट्स काढल्या आणि मेडन षटक. म्हणजे काय गोलंदाजीचं पृथक्करण आहे त्याचा. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि त्यामध्ये भरडला गेलेला आहे तो पांठवणे संघ, श्री गणेश पांठवणे संघ. आज मात्र त्यांनी काहीशी निराशा केलेली आहे. पांठवणे संघ खरोखर चांगला संघ आहे. अभिजितच्या प्रतिनिधित्वाखाली
चांगलं नेहमी मार्गक्रमण करत असतो, परंतु आज त्यांना स्टेबल व्हायची संधी प्राप्त झालेली नाहीये. आल्या आल्या त्यांना प्रत्येक खेळाडूंना मैदानात उतरावं लागलं, त्याच्यामुळे त्यांना अंदाज आलेला नाही. पुढचं षटक, शेवटचं षटक, नवोदित गोलंदाज आपण बघतोय. राज येतोय गोलंदाजासाठी, एक डावखुरा, एक जबरदस्त गोलंदाज, टॅलेंटेड आहे त्याच्याकडे. चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग होतोय. फलंदाजाकडे काही तोड नाहीये त्याच्या चेंडूवर मारण्यासाठी. धावसंख्येत वाढ होत नाहीये, धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 10 धावा, खूप कमी धावसंख्या आहे, 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. याच्या नंतरचा सामना आपण होणार आहे तो वाईट बॉल आहे, धावचित सुद्धा नाहीये. तसं काय निर्णय बघूया आपण तरी सुद्धा कमिटीचा आपण अंदाज घेऊ. वाईट बॉलची रन्स आहे, वाईट बॉलची रन्स आणि विकेट चेंज नाही आहे, तरी सुद्धा निर्णय घेऊ दे काय घेत आहेत ते. कारण वन साइड रन्स नाही आहे, किपरने चेंडू कलेक्ट केला तो वाईट बॉलची रन्स आहे, धावचित नाही आहे, स्ट्राईक चेंज नाही आहे. धावसंख्येत एक ची वाढ बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपण बघतोय. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. राज जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा चेंडू हवेत आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज विशाल फलंदाजी झालाय, परंतु हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर आहे. राजला नियंत्रण ठेवता आलेलं नाही आपल्या या चेंडूवर. पंचांचा इशारा आलेला आहे की हा वाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे, धावसंख्या संघाची वाढ झालेली आहे. धावसंख्या आहे 12 धावा, 8 गडी बाद 12 धावा. चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, आउट स्विंग. मी अगोदरच म्हटलं होतं की एक डावखुऱ्या गोलंदाजांना एक नॅचरल आउटस्विंग असतो काय काय गोलंदाजांना, आणि 90% गोलंदाजांकडे तो नॅचरल आउटस्विंग असतो. त्यापैकी राजला सुद्धा ती देणगी प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. अशा वेळेला बॅटची कधी काढा घेतली जाते, कधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय हे सांगू शकत नाही आहे. श्री गणेश थळ चालमाला या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, नाणेफेकीसाठी यायचं आपण. फ्रेंडशिप घरदाळी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स मारलेला आहे फलंदाज विशाल याने. चेंडू जातो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, एक धाव मात्र मिळेल. स्ट्राईक चेंज रोटेट होते, एकेरी धावाने काय होईना. धावफलक मात्र यावेळेला हल्ला जातोय. धावसंख्येत 1 ची वाढ, धावसंख्या झाली 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, 4थं षटक आहे. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटची हा चेंडू आपण बघतोय ऑफस्टंपच्या बाहेरून आणखी बाहेर जातोय. पंचांचा इशारा तो वाईट +1. 2 अतिरिक्त धावा मिळतात. अतिरिक्त धावांच्या संख्या मात्र प्रत्येक फलंदाजांच्या धावापेक्षा सेकंड हायेस्ट असू शकेल हा, कारण 2 ने धावसंख्या वाढली, धावसंख्या 15 पर्यंत पोहोचलेली आहे. परंतु गाफील राहून चालणार नाही, कारण कालच्या दिवसात आपण बघितलंय चांगला चेंडू. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बघता बघता 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकात 15 धावा धावफलकावर लागतात. 16 धावांची आवश्यकता आहे. ती शिवशक्ती लोणारे संघाला कालच्या दिवसात गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावर बघायला मिळाला होता. काय गोलंदाजी केली होती VCN कुरुल संघाने, लाजवाब गोलंदाजी केली होती. गोलंदाजी काय केली होती ती वाघरण संघाने, सुपर्ब गोलंदाजी केली होती. तब्बल 9 चेंडूंमध्ये 2 धावा असताना सुद्धा सामना एका चेंडूवर 1 धावपर्यंत आणला होता तो वाघरण संघाने. अशी फॅन्टॅस्टिक म्हणजे जबरदस्त गोलंदाजी या मैदानावर करून दाखवलेली होती. म्हणून पांथवणे संघाने सुद्धा नाव उमेद होण्याचं कारण नाही आहे, कारण गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली तर हा सामना सुद्धा आपण आपल्या बाजूकडे झुकवू शकतो.
नाणेफेकीसाठी मी पाचारण करतो, पुन्हा एकदा बोलवतोय, आमंत्रित करतोय श्री गणेश ठळ चालमाला संघाच्या कर्णधाराला आणि त्याचप्रमाणे फ्रेंडशिप घरताळी संघाच्या करणाराला. आणि हे 16 धावांचं जे लक्ष्य आहे ते किती षटकांमध्ये पूर्ण करेल शिवशक्ती लोणारे किंवा कशा पद्धतीने रोखेल हेचा ब्यौरा, याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा माझे साथी समालोचक, जो झिराड गावाचा एक बुलंद आवाज, एक सुंदर आवाज, गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, तो प्रितेश म्हात्रे यांचा. धन्यवाद. पहिलं सत्र आपण पाहिलं आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं शिवशक्ती लोणारे संघ जो आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता, आपल्या होम ग्राउंडच्या कंडिशनचा लाभ त्यांनी अतिशय चांगला पद्धतीने उठवला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय समोरचा जो संघ होता पांतवणे, त्या संघाला मात्र अगदी कमी धावसंख्येपर्यंत रोखले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी 4ही गोलंदाजांनी केलेली भेदक गोलंदाजी आणि या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मारायच्या बळावरती मात्र आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे संघाने अगदी कमी धावसंख्येपर्यंत रोखलेला आहे. जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 16 या धावसंख्येचं लक्ष्य आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच येथे पाहायला मिळते. पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ विजयी होईल. मंदार मात्र सारखा एक तडकेबंद खेळाडू आपण पाहतोय, ज्याच्याकडे कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही जागी मोठमोठे फटके मारण्याची कपॅसिटी आहे. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी नेहमीच मंदार मात्र ओळखला जातो आणि त्याच्या साथीला मात्र पाहायला मिळतोय हेमंत. अगदी टिचून मारा पाहायला मिळाला. योग्य अशा चॅनल मध्ये गोलंदाजी केली होती आणि अक्षरशः फलंदाजांना सोळो की पळ करून सोडलं होतं. ते शिवशक्ती लोणारे संघाच्या गोलंदाजाने अगदी फायरी बॉलिंग पाहायला मिळाली त्यांच्याकडून. आग ओकणारी गोलंदाजी त्याने पहिल्या सत्रामध्ये केले. त्यामुळे मात्र आता आपण पाहतो अगदी विजयासाठी सोपं असं लक्ष त्यांच्या पुढे आहे. क्रिकेट आहे, त्याला म्हटलं जातं अनिश्चितचा खेळ. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो, परंतु जर आपण धावसंख्या पाहिली ती अगदी कमी पाहायला मिळते. मॅचला प्रारंभ होतोय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती आता सज्ज होते गोलंदाज अभिजित थळे. बॅटिंग करत असताना मात्र आपण पाहतोय पांतवणे संघ चांगले बॅटिंग करू शकला नाही. आता गोलंदाजीमध्ये पाहूया त्यांचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने असणार. पहिला चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर कट केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी अभिजित कडून पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी शानदार पाहायला मिळालाय. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आलेला आहे आणि सुरुवात जी आहे ती मात्र अगदी झोकात गेली असं म्हणावं लागेल. येथे मात्र स्वीप केला आणि देते शॉर्ट स्क्वेअर लेगला अप्रतिम देखणा कॅच. इथे मात्र आपण पाहतो ट्रॅप लावला होता बॅट्समन साठी आणि या जाळ्यात अलगद फसला फलंदाज हेमंत. टॉस करण्यासाठी यायचं आहे. चाळमळा आणि फ्रेंडशिप घरताळी लोणारे या दोन्ही श्री गणेश ठळ चाळमळा आणि फ्रेंडशिप घरताळी लोणारे या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. मैदानावरती आपण पाहतोय अभिजित थळे मात्र खडूस वृत्ती दाखवतोय. धावा जरी स्कोअरवरती 16 असल्या तरी सुद्धा आम्ही लास्ट मोमेंट पर्यंत झुंज देणार आणि एक फायटिंग स्पिरिट त्याच्यामध्ये आज पाहायला मिळते. जर 16 धावा ज्यावेळी समोरच्या 4 ओव्हरमध्ये त्यावेळी नक्कीच गोलंदाजीचा मोरल डाऊन होता, परंतु अभिजित मात्र आपण पाहतोय लयात गोलंदाजी करतोय.
अप्रतिम अप्रतिम, परंतु हा चेंडू ऑप्शमच्या बराचसा बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव पंच चैतन्य हत्नी यांनी सांगितले येस इट इज वाईट. धाव फलकावरती आता मात्र आपण पाहतोय पहिली धाव नोंदवली जाते. स्वैर चेंडू ते पाहायला मिळतोय. अभिजितला आपण पाहतोय जो मात्र या ओव्हरमध्ये अतिशय चांगला मारा करतोय. ॲक्युरसी वाली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय एक्सपेक्टेड ज्या पद्धतीने शॉट होता तो शॉट खेळण्यामध्ये मात्र यश आला नाहीये, पण सिंगल मात्र मिळते. येथे डबल सिंगल जरी आल्या तरी लोणारे संघाचा विजय अगदी सोपा होणार आहे. इथे मात्र आपण विचार केला रेवस पानसवडे संघाचा तर त्यांना विकेट पाहिजेत, त्यांना डॉट चेंडू पाहिजेत. लोणारे आपला कॅप्टन त्वरित पाठवून द्यायचा आहे. मैदानावरती मात्र आपण पाहतोय अभिजित आपल्या परीने अगदी 100% देतोय. शर्तीचे प्रयत्न तो करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, अगदी झोकून देऊन तो मात्र गोलंदाजी करतोय. आणि या कमी धावसंख्येच्या मॅच मध्ये सुद्धा अगदी जिंकण्याच्या ईर्षेने तो मात्र गोलंदाजी करतोय. आता मात्र त्याच्यासमोर एक खूप मोठं आव्हान असणार आहे, कारण मंदार मात्रेसारखा एक तुफानी आक्रमक ॲग्रेसिव्ह डॅशिंग बॅट्समन त्याच्यासमोर आहे. आणि त्याच्यासमोर पाहूया अभिजित आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओहो, क्या बात है, क्या बात है, फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग, एक्सलंट एक्सलंट बॉलिंग म्हणावी लागेल. मंदार सारख्या बॅट्समनला आपण पाहतोय पूर्णपणे बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. 2 टू गो. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय धावफलकार पाहायला मिळतात 3 धावा. अगदी कंजूस वृत्तीने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अभिजितची गोलंदाजी मात्र रंग भरत असताना पाहायला मिळते. राईट अप ओव्हर द विकेटने या षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र चेंडू अगदी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे. जास्त पद्धतीने या चेंडूला टर्न मिळालाय आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय पंचांनी सांगितले की हा चेंडू अवांतर आहे, हा चेंडू स्वैर आहे. आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या उंचावत असताना धावफलकावरती 4 धावा लागल्यात. इथे मात्र लाऊड अपील आणि येस जंपाने सांगितले फलंदाज अगदी यष्टीच्या मधोमध आहे, त्यामुळे लेग बिफोर विकेट स्वरूपात फलंदाज होईल बाद. मैदानावरती मात्र आपण पाहतोय अगदी एक वेगळ्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळते, कारण 4 या धावसंख्येवरती 2 फलंदाज गमावलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. लोणारे संघाने आणि अभिजितची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय मैदानावरती रंग भरत असताना पाहायला मिळते. तो आज मात्र एक अफलातून षटक या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टाकत असताना पाहायला मिळते. आमदार चषक आपण पाहतो निवार्य ग्रुप यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अभिजितची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय अत्यंत अफलातून दर्जाची आहे. अगदी क्वालिटी गोलंदाजी तो करतोय, व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी बॅटिंग करणारा संघ बॅकफूट वरती सुद्धा पाहायला मिळतोय. शिवाजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. अंतिम चेंडू या षटकातील 1 टू गो. इथे मात्र कॅच होण्याची पॉसिबिलिटी. कव्वा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोरून हा चेंडू गेलाय आणि चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना येस इट इज या चेंडूवरती आला एक देखणा दर्जात्मक दैदीपमॅन असा शानदार चौकार. तर येथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी आपण पाहिलं लेझीपणा दाखवला नसता तर हा कॅच सुद्धा होऊ शकला असता, परंतु एक चौकार आला आणि हा चौकार एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स देईल आता शिवशक्ती लोणार संघाला. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय आता 8 धावा. आता धावफलकार पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक सेकंड ओव्हर मध्ये अक्षय आता मात्र सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती.
पाहूया आता अक्षयची गोलंदाजी या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने असेल. अक्षय आता मात्र आपण पाहतो एक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला चेंडू मंदारने खेळलाय, जरूर लॉफ्ट शॉट आहे आणि ते मात्र मंदारचा अगदी हातामधला कॅच ड्रॉप केलाय. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही जर केलात तर मात्र तुमच्यासाठी तो पायावरती कुऱ्हाड मारून घ्यायचा प्रकार असेल. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 10 धावा धावफलकर पाहायला मिळतात. आता विजयासाठी केवळ 6 धावा पाहिजेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर जवळ आसपास जे टार्गेट होतं ते मात्र पूर्ण केलेलं आहे. मंदारच्या बॅटमधून पुलचा फटका झालाय सक्सेसफुल आणि मॅच सुद्धा फिनिश करतोय. या षटकाराची आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे संघाने अगदी वन साइडेड डॉमिनन्स या मंदार मात्रे आपण जो बोल्ड काढला होता त्याबद्दल 300 रुपयांचा पारितोषिक आपल्याला आहे. आपण अभय पाटील यांच्याकडून आहे. आपण यायचं आहे आणि आपला पारितोषिक कलेक्ट करायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे संघाने अगदी 1 विजय प्राप्त केलेला आहे. आणि पाहूया आता